डिस्क्रिप्शन बॉक्समधील टाइमवर क्लिक करा आणि हवा तो टॉपिक पहा. मित्रांनो, समजून घ्या, रिव्हिजन व्हिडिओचा लेंथ जो आहे तो छोटाच असणार आहे. का? कारण की ते तुम्हाला सारखे सारखे बघायचे. त्याच्यात मी सांगत असतो काय पाठ करायचे, काय सोडून द्यायचे, किंवा जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते रिपीट करून 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 ते पाठ करून घेत असतो. कुठं प्रश्न येतात, कुठं प्रश्न येत नाही हे मी त्याच्यात सांगत असतो. त्यामुळं जोपर्यंत पोलीस भरती होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे रिव्हिजनची व्हिडिओ सगळ्या टॉपिकचे सारखे सारखे बघायचे आहे. ठीक आहे, जास्त वेळ नाही घालवत, डायरेक्ट टॉपिकला सुरुवात करतो. आता वर्णमाला किंवा त्यालाच म्हणतात मूळ अक्षरे. मूळ आणि अक्षरे यांची संधी झाल्याच्या नंतर काय शब्द बनतोय? मुळाक्षरे. काय शब्द बनला? मुळाक्षरे. ठीक आहे. आता मूळ किंवा पारंपरिक वर्णमालेत एकूण वर्ण किती होते? तर 48. किती वर्ण होते? 48. त्याच्यामध्ये ए आणि अ ऍड झाली म्हणजे 50 झाले. त्याच्यानंतर क्ष आणि ज्ञ 2022 मध्ये शासनाने म्हणजे महाराष्ट्र शासनाने त्यांचा पण समावेश करून टाकला. त्याच्यामध्ये क्ष आणि ज्ञ हे विशेष संयुक्त व्यंजन म्हणून ते सेपरेट लिहिले जायचे. त्यांचा समावेश वर्णमालेत करत नव्हते 2022 पर्यंत. पण 2022 पासून क्ष आणि ज्ञला पण घेतलेला आहे. त्यामुळं सध्याला आकडा किती आहे? तर 52 इतका आहे. आधुनिक वर्णमालेत किती? 52. पारंपरिक मध्ये 48. पाठ करून ठेवा. काय? आधुनिक वर्णमालेत 52, पारंपरिक वर्णमालेत 48. आधुनिक 52, पारंपरिक 48. पारंपरिक 48 लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढे र हा जो वर्ण आहे हा कसा वर्ण आहे? कंपित वर्ण आहे. र ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस जिभेला हादरा बसतो, व्हायब्रेशन होतात. र असं तुम्ही बोलून बघा. र र बोललं की कसं बोलते? व्हायब्रेशन तयार होते आपल्या मुखामध्ये. त्यामुळे त्याला काय म्हणतात? कंपित वर्ण असे म्हणतात. ठीक आहे. पुढचा पॉईंट. आता वर्णांचे प्रकार जर बघितले ना आपण, टोटल किती सांगितले? तर 52 सांगितले ना टोटल. 52. परत लिहितो एकदा बघा. टोटल आपण किती सांगितले? 52. मग 52 मध्ये पहिला पॉईंट येतो स्वर 14. यांचीच रिव्हिजन आपल्याला या व्हिडिओ लेक्चरमध्ये करायची. मग स्वरादी किती असतात? 2. आणि व्यंजने किती आहेत? तर 34. तुम्हाला इथं व्यंजनात कन्फ्युजन होऊ शकतं मित्रांनो. व्यंजने विचारली तर 34च लिहायची. महाराष्ट्र शासनाच्या GR मध्ये दाखवलेले आहे मी तुम्हाला 34 कशी. ते तुम्हाला जर स्पष्टीकरण ते आठवत नसेल तर परत एकदा स्पष्टीकरणाचा व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये मी महाराष्ट्र शासनाचा मराठी वर्णमाले संदर्भात GR वाचून दाखवलेला आहे. ठीक आहे. आता मग यांची बेरीज जी आहे ती बेरीज किती झाली? 50 होती. मग इथं मी चौथा आकडा टाकू शकतो. तो आकडा म्हणजेच काय? विशेष संयुक्त व्यंजन. विशेष संयुक्त व्यंजन. संयुक्त व्यंजने किती आहेत ती? तर 2 आहेत. मग टोटल बेरीज आता किती झाली यांची? तर 52. आधुनिक वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? तर 52. आणि पारंपरिक मध्ये किती आहेत? तर 48. ठीक आहे. आता स्वर या घटकाला आपण ऍक्च्युअली स्टार्ट करूयात. रिव्हिजन घ्यायची आपल्याला मित्रांनो. हे व्हिडिओ सारखे सारखे बघायचे. ठीक आहे. आता वर्णांचे प्रकार किती पडतात? 3 प्रकार मुख्य पडतात सांगितलं आपण. स्वर, स्वरादी आणि व्यंजने. स्वर, स्वरादी, व्यंजने. त्यातला पहिला पॉईंट स्वर. मग आता स्वर जे आहेत स्वरांचे पण 3 प्रकार पडतात. ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त. स्वरांचे प्रकार किती? ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त. ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त. पाठच करा. विचारतात प्रश्न, खूप वेळा विचारतात. मराठी वर्णमालेत स्वरांचे प्रकार किती पडतात? 3. ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त. मराठी वर्णमालेत स्वरांचे प्रकार किती पडतात? 3 प्रकार पडतात. ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त. ठीक आहे. मग आता स्वर टोटल किती सांगितले आपण? 14. मूळ जे होते पारंपरिक मध्ये किती होते? 12. आणि आता किती आहेत? 14. 14 का? कारण की ए आणि अ त्याच्यामध्ये ऍड झालेला आहे. ठीक आहे. स्वरांचे प्रकार किती? तर 3. हा प्रश्न पोलीस भरतीला खूप वेळा विचारतात. मग आता हे 14 स्वर क्रमाने पाठ असले पाहिजे. बघा मी कसे पाठ केलेत? अ आ, इ ई, उ ऊ, रु लू. याचा उच्चार लू होतो. लू, रुलू, ए ए आई, ओ आ औ. असंच पाठ करा. आता बघा अ आ, इ ई, उ ऊ, रुलू, ए ए आई, ओ आ औ. अशाच सिक्वेन्सने पाठ करून ठेवा. पाठ झालेला असेल तर चांगलीच गोष्ट आहे. नसेल पाठ झालं तर लिहून ठेवा आणि तिथं अभ्यास करता तिथं चिटकून ठेवा. त्यांनी ते उठता बसता सारखं वाचायचंय आणि पाठ करून टाकायचे. आता 12 खडी आणि 14 खडी नावाचा एक घटक असतो. त्याच्या पोलीस भरतीला याच्यावरती एक प्रश्न विचारतात. तुम्ही ते पाठ करून तर ठेवाच काय 12 खडी आहे काय नाही. पण मी त्यातला डायरेक्ट महत्वाचा पॉईंट सांगतो. रू आणि लूचा समावेश 12 खडीत पण नाही होत आणि 14 खडीत सुद्धा होत नाही.
बस. रू आणि लूचा समावेश 12 खडीत सुद्धा होत नाही आणि 14 खडीत सुद्धा होत नाही. मग आणि आहा जे आहेत, आहा स्वरादी म्हणतो आपण त्यांना, ते स्वरादी जे आहेत त्यांचा समावेश 12 खडीत सुद्धा होतो आणि 14 खडीत सुद्धा होतो. बस हे 2 पॉइंट्स पाठच झाले पाहिजे. मग इथं 12चं 14 जे झालेलं आहे, जे 2 वाढले ते कोण वाढले, तर ए आणि ऑ वाढलेला आहे. ए आणि ऑ हे सगळे पॉइंट्स महत्वाचे सांगितले. त्यातला एक करून ठेवा, पाठच करून ठेवा की काय, रू आणि लूचा समावेश 12 खडीत पण नाही होत आणि 14 खडीत पण नाही होत. रू आणि लूचा समावेश 12 खडीत सुद्धा होत नाही आणि 14 खडीत सुद्धा होत नाही. हेच प्रश्न विचारणार आहेत मित्रांनो, त्यामुळे मी ते सारखं सारखं रिपीट करतोय तुम्हाला. ठीक आहे. आता स्वरांचे प्रकार किती, 3. ऱ्हस्व दीर्घ संयुक्त. स्वरांचे प्रकार किती, 3. ऱ्हस्व दीर्घ संयुक्त. आता ऱ्हस्व स्वर जे आहेत, ऱ्हस्व स्वरांचा उच्चार करण्यासाठी किती कालावधी लागतो, कमी कालावधी लागतो. त्यांचा उच्चार कसा असतो, आखूड असतो. नंतर उच्चार कालावधी जेवढा कालावधी जो असतो त्याला काय म्हणतात, एक मात्रा म्हणतात. काय म्हणतात, एक मात्रा म्हणतात. ऱ्हस्व स्वर एकूण किती आहेत, तर 6 आहेत. किती आहेत, 6. अ इ उ रू लू ए. अ इ उ रू लू ए लक्षात ठेवायचं आहे. अ इ उ रू लू ए. ठीक आहे. झाला पॉईंट हा इथला. ऱ्हस्व स्वर कंप्लीट झाले. आता दीर्घ स्वर. दीर्घ स्वरांसाठी आपण तिथंच कंपॅरिझन मध्ये बघितलं होतं रिव्हिजन एक्सप्लेनेशनच्या व्हिडिओत. काय दीर्घ स्वर म्हणजेच काय, उच्चार करण्यात जास्त कालावधी लागतो. उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो. त्यांचा उच्चार कसा असतो, लांबट असतो. आणि जो कालावधी लागतो त्याला काय म्हणतात, तर 2 मात्रा म्हणतात. ऱ्हस्व स्वराच्या कालावधीला 1 मात्रा म्हणतात आणि दीर्घ स्वराच्या कालावधीला 2 मात्रा म्हणतात. लक्षात ठेवायचं, ऱ्हस्वला 1 मात्रा आणि दीर्घला 2 मात्रा म्हणतात. ठीक आहे. मग दीर्घ, आता ऱ्हस्ववाले कोण कोण आहेत बघा. अ, परत एकदा लिहितो, अ इ उ हे महत्वाचे आहेत. आणि रू लू आणि ए हे काय आहेत, ऱ्हस्व स्वर आहेत. ऱ्हस्व. आता दीर्घ करताना अचाच काय करायचा असतो, आ करायचा असतो. दीर्घ स्वर कसे लक्षात ठेवायचे ते सांगतोय. ईचा काय करायचं, दीर्घ ई करायचा. ऊचा काय करायचं, दीर्घ ऊ करायचा. रू आणि लूला दीर्घत्व नसतं. ते संस्कृतमध्ये वगैरे असू शकतं, पण मराठी व्याकरणामध्ये रू आणि लूला दीर्घत्व नसतं. आणि ॲचं काय होतं, ऑ. ॲचं काय होतं, ऑ. म्हणजे ऱ्हस्व स्वर जे आहेत ते किती आहेत, 6. आणि दीर्घ स्वर जे आहेत ते किती आहेत, 1, 2, 3 आणि 4. किती आहेत, 4. 2 कुठले कमी झाले, रू आणि लूला दीर्घत्व मराठीत नसतं. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता ऱ्हस्व झालं, दीर्घ झालं. हा प्रश्न जो आहे, स्वरांचा उच्चार करण्यासाठी जो कालावधी लागतो त्या कालावधीला काय म्हणतात, मात्रा. ऱ्हस्वसाठी 1 मात्रा, दीर्घसाठी 2 मात्रा. हा प्रश्न खूप वेळा पोलीस भरतीला विचारतो. ठीक आहे. ऱ्हस्व स्वरांचे 3 प्रकार पडतात, ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. आता संयुक्त स्वर किती आहेत, तर 4. संयुक्त याचा अर्थ मी एक्सप्लेन केलेला होता. आता इथं मी स्पष्टीकरण परत देत बसणार नाहीये. संयुक्त स्वर म्हणजेच काय, एकापेक्षा जास्त स्वर एकत्र आले, म्हणजेच 2 स्वर एकत्र आले की जो स्वर बनतो त्याला काय म्हणायचं, संयुक्त स्वर म्हणायचं. आता संयुक्त स्वर किती आहेत, 4 संयुक्त स्वर आहेत. आणि हे तुम्हाला पाठच करावं लागणार आहे. अ अधिक ई किंवा ई काय बनतो, ए. आ अधिक ई किंवा ई काय बनतो, ऐ बनतो. अ अधिक उ किंवा उ काय बनतो, ओ बनतो. आणि आ अधिक उ किंवा उ ला काय बनतं, औ बनतं. हे पाठ करून ठेवा मित्रांनो. पहिल्यांदा लक्षात ठेवताना हे 2 लक्षात ठेवा. म्हणजे हे 2 लक्षात ठेवले की ते लक्षात ठेवायला सोपे आहेत ते उच्चारामुळे. आणि त्याच्यावरून त्यांच्यावरचे दोन्ही पण काय होतात, ऑटोमॅटिक लक्षात राहतात. ठीक आहे. आणि ए आणि ऑ जे आहेत ना, हे स्वर मराठीत कोणी आणलेलं आहे, तर अरविंद मंगरुळकर यांनी आणलेलं आहे. लक्षात ठेवा, ए मध्ये पण अ दिसतोय, म्हणजे हा अ दिसतोय. आणि ऑ मध्ये पण अ दिसतोय. आणि अरविंद मंगरुळकर यांचं नावाची सुरुवात पण अनेच होते. लक्षात ठेवा, अरविंद मंगरुळकर यांच्या नावाची सुरुवात पण अने होते. हे लिंक करण्यासाठी सांगतोय. सबनीस यांनी क्षज्ञ आणलेलं आहे मराठीत आणि अरविंद मंगरुळकर यांनी ए आणि ऑ आणलेलं आहे. सबनीस म्हटलं की क्षज्ञ आणि अरविंद मंगरुळकर म्हटलं की ए ऑ. सबनीस आणि अरविंद मंगरुळकर यांच्यात कन्फ्युजन करायचं नाही. मुलं कन्फ्युजन करतात, म्हणून लिंक करण्यासाठी सांगितलं. ए मध्ये अ दिसतोय, ऑ मध्ये अ दिसतोय आणि अरविंद मंगरुळकर यांच्या नावात सुद्धा अ दिसतोय. मग लिंक केलंस तुम्ही असं
तर ते तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील. ठीक आहे. पुढचा पॉईंट. आता ऱ्हस्व स्वराच्या ऐवजी दीर्घ वापरला किंवा दीर्घ स्वराच्या ऐवजी ऱ्हस्व वापरला तर त्याच्या अर्थामध्ये बदल होतो. मग आता तो बदल जो आहे त्या बदलाच्या संदर्भात 4 महत्वाचे जे काही शब्द आहेत त्याच्यावरती पोलीस भरतीला प्रश्न विचारतात. पुस्तकांमध्ये जर बघितलं तुम्हाला खूप सारे शब्द सापडतील, पण मी पहिले सांगतोय ना हे 4, मग हे 4 पाठ करून घ्या. हे झाल्याच्या नंतर बाकीचे शब्द पाठ करा. ठीक आहे. तुम्हाला व्याख्या विचारताना हीच व्याख्या विचारली, रायगड 2016 ला विचारली. ऱ्हस्व स्वराऐवजी दीर्घ स्वरांचा उच्चार केल्यास शब्दाच्या कशात फरक पडतो, तर अर्थात फरक पडतो. कशात? अर्थात. मग दिन लिहिताना पहिली व्हॅलंटी दिली तर दिवस असा अर्थ होतो आणि दुसरी व्हॅलंटी दिली तर गरीब असा अर्थ होतो. मी लक्षात कसं ठेवले, पहिला दिवस उजाडतो मग गरीब येतात, पहिला दिवस उजाडतो मग गरीब येतात, पहिला म्हणून पहिली व्हॅलंटी, मग म्हणजे नंतर म्हणून दुसरी व्हॅलंटी. ठीक आहे. सूत, मुलगा जन्माला आला की त्याच्यावरती कपडे चढवायचे. पहिला मुलगा जन्माला आला नंतर त्याच्यावरती कपडे चढवले. कपडे म्हणजे धागा, लक्षात ठेवायचं. सूत, सूतला पहिला उकार मुलगा, सूतला दुसरा उकार धागा. शीर, पहिलं डोकं आहे आणि त्याच्यानंतर मध्ये त्याच्या आतमध्ये शीर गेलेली आहे, रक्तवाहिनी गेलेली आहे. शीर म्हणजे डोकं, पहिली व्हॅलंटी आली की डोकं आणि दुसरी व्हॅलंटी आली की रक्तवाहिनी, ज्याच्यामध्ये अशुद्ध रक्त असतं. पाणी, पहिलं हाताने काय केलं मी, पाणी उचललं. मग पहिल्यांदा काय केलं, हात. स्टोरीमध्ये पहिलं काय बोललं, हात. पहिली वेलंटी आली की हात आणि दुसरी वेलंटी आली की पाणी. स्टोरी अशीच लक्षात ठेवल्यात तर तुम्हाला हे परमनंट लक्षात राहील. पाठ केलं तर म्हणजे थोड्याशाच कालावधीसाठी तुम्हाला ते लक्षात राहील. स्टोरी टाईप मी जसं सांगतोय तसं पाठ करून ठेवलं तर ते परमनंट लक्षात राहील. ठीक आहे. पुढं आता स्वरांचे 3 प्रकार पडतात. स्वरांचे एकूण प्रकार किती पडतात? 3 प्रकार पडतात. स्वरांचे प्रकार किती? 3. ऱ्हस्व दीर्घ संयुक्त, ऱ्हस्व दीर्घ संयुक्त, ऱ्हस्व दीर्घ संयुक्त. स्वरांचे प्रकार किती? 3. आता प्रश्न बदलतो. स्वरांचे उच्चार स्थानावरून किती प्रकार पडतात? 2. उच्चार स्थान शब्द काय वापरला? उच्चार स्थान. स्वरांचे उच्चार स्थानावरून किती प्रकार पडतात? 2. स्वरांचे उच्चार स्थानावरून किती प्रकार पडतात? 2. आणि फक्त स्वरांचे प्रकार किती पडतात? 3. ऱ्हस्व दीर्घ संयुक्त. मग आता उच्चार स्थानावरून सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. स्वजातीय स्वर म्हणजेच काय? उच्चार स्थान सेम असतं. त्याच्या 3 जोड्या आहेत, अ आ इ ई उ उ. अ जो आहे हा, याचा उच्चार स्थान काय आहे? कंठ, म्हणजे कंठातून उच्चार होतं अ आ, इथनं उच्चार होतो हा. पुढे ई ई, ई आणि ई जो आहे ना तो तालव्य. ई ज्यावेळेस उच्चार करतो त्यावेळेस जीभ जी आहे ती वरती तालूला चिकटते. ई आणि ई दोन्ही ईच्या वेळेस उच्चार करताना ती जीभ वरती चिकटते. म्हणजे दोघांचं उच्चार सेम आहे, समान आहे, सारखं आहे, म्हणून त्याला काय म्हटलं? सजातीय स्वर म्हटलं, सजातीय. ठीक आहे. आणि उ आणि उ जे आहे, तिसरा उ आणि उ जे आहेत यांचं उच्चार स्थान कुठे आहे? ओष्ठ्य. म्हणजे आपले ओठ जे आहेत त्यांना राऊंड करावं लागतं आपल्याला उच्चार करताना. ओ, उ आणि उ उच्चार ओठांशिवाय होऊ शकत नाही, म्हणून यांचं उच्चार स्थान कसं आहे? ओष्ठ्य. हे उच्चार स्थान मी इथं शिकवलेलं नाहीयेत. उच्चार स्थान आपल्याला अजून पुढे जाऊन शिकायचे. लक्षात ठेवायचंय फक्त इथं हे उच्चार स्थान यांचे सारखे आहेत म्हणून त्याला सजातीय म्हटलं. या 3 जोड्यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला वाटल ती जोडी बनवा, ती सगळी जोड्या कशात गेला? विजातीय. कारण की त्यांचे उच्चार स्थान भिन्न असणार, वेगळे असणार, म्हणून वेगळे असणार. त्यांची जात वेगळी आहे म्हणून विजातीय. यांची जात सारखी आहे म्हणून सजातीय. लक्षात ठेवा. ठीक आहे. स्वरांचे प्रकार किती? 3. ऱ्हस्व दीर्घ संयुक्त. आणि स्वरांचे उच्चार स्थानावरून प्रकार किती? तर 2. सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. रिव्हिजन व्हिडिओचा पर्पज मित्रांनो एकच आहे, परीक्षेच्या काळात सारखे सारखे ते व्हिडिओ लेक्चर बघायचे. कारण की मी जे येणारे प्रश्न असतात ते त्याच्या सारखे सारखे पाठ करून घेत असतो, रिपीट करून तुमच्याकडून. ठीक आहे. आता स्वरादी जे आहेत ते किती आहेत? तर 2 आहेत. स्वरादी किती आहेत? वर्णमालेत 2 आहेत. अम आहा. स्वरादी किती आहेत? 2 आहेत. अम आहा, अम आहा. पाठ झालं असणार आहे तुमचं. ठीक आहे. आता अनुस्वार जो आहे ना तो अनुस्वार लिहून आणि अनुस्वार न वापरता, म्हणजे परस्वर न वापरता, परस्वर्ण, पर सवर्ण असं म्हणतात त्याला ऍक्च्युली, पण ते बरीच विद्यार्थी असं बोलतात परस्वर्ण असं बोलतात, म्हणून ते माझ्या पण तोंडात तसंच बसलेले. ऍक्च्युली बोलताना कसं बोलणार त्याला? पर सवर्ण असे 2 शब्द आहेत ते, पर सवर्ण. ठीक आहे. आता अनुस्वार वापरून ज्यावेळेस आपण उच्चार करतो, म्हणजे वेदांत असं ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस अनेक वेदांच्या आतमध्ये अनुस्वार लिहिलं की आतमध्ये असा अर्थ घ्यायचा असतो
आणि परस्वर्ण जर वापरला असेल म्हणजे न वापरलेला असेल तर वेदाच्या शेवटी म्हणजे त्या कुठल्याही घटकाच्या शेवटी असा अर्थ तिथं घ्यावा लागतो. ठीक आहे, अर्थाचा खेळ फक्त या ठिकाणी अनुस्वर वापरला की अर्थ बदलतो आणि परस्वर्ण वापरला की अर्थ त्याचा बदलतो. एवढाच पॉईंट आहे त्याच्यामध्ये. स्वरादी ह्याच्यामध्ये एवढेच महत्वाचे पॉईंट आहेत पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून. आता पुढचा पॉईंट, व्यंजने, व्यंजनांनाच समानार्थी दुसरा शब्द काय? स्वरांत. म्हणजे व्यंजनांचा उच्चार केल्यानंतर सर्वात शेवटी काय असतो तर स्वर असतो. काय असतो? स्वर असतो. म्हणून स्वरांत काय म्हणतात? स्वरांत. स्वरांत म्हणजेच काय? स्वराने शेवट होणारा, त्याला म्हणायचं स्वरांत. परवर्ण, परवर्ण म्हणजेच काय? उच्चार करण्यासाठी, बरं त्याचा एकट्याचा उच्चार होऊ शकत नाही, उच्चार होण्यासाठी दुसऱ्या वर्णावरती अवलंबून असतो. दुसऱ्या म्हणजेच परवर्णावरती अवलंबून असतो, म्हणून त्याला परवर्ण असे म्हणतात. ज्यावेळेस आपण व्यंजने लिहितो त्यावेळेस त्याचे पाय मोडून लिहितो, पाय चिन्ह म्हणजे पाय तोडून लिहितो किंवा पाय मोडून लिहितो. आणि त्या पाय मोडण्याच्या साईनला किंवा चिन्हाला काय म्हणतात? हलचिन्ह असे म्हणतात. काय म्हणतात? हलचिन्ह. आणि हलचिन्ह शेवटी असतं त्याच्या, म्हणून त्याला काय म्हटलं? हलंत. व्यंजनांचीच समानार्थी नाव आहेत स्वरांत, परवर्ण आणि हलंत. व्यंजने मराठी वर्णमालेत एकूण किती आहेत तर 34 आहेत. हा पण पोलीस भरतीला प्रश्न विचारतात. ठीक आहे, आता व्यंजनांचे प्रकार किती तर 5 प्रकार आहेत मित्रांनो. हे 5 प्रकार मी पाडलेले नाहीयेत. अहमदनगर 2018च्या पोलीस भरतीला हा प्रश्न विचारलाय, तिथं तुम्हाला उत्तर दिलेलं आहे 5. पण हा आकडा वादग्रस्त आहे. वादग्रस्त म्हणजे कुठल्याही पुस्तकात तुम्हाला 5 आकडा सापडणार नाही, आणि जरी सापडला तरी इतर पुस्तकांमध्ये वेगळा आकडा दिलेला असणार आहे. पोलीस भरतीला एकदा उत्तर दिले 5 तर परत तेच तुम्हाला उत्तर परत एकदा देऊ शकतात. मी आमच्या सरांना एकदा विचारलं होतं मित्रांनो की सर व्यंजनांचे प्रकार विचारले तर किती लिहायचे, तर त्यांनी मला उत्तर दिलं होतं 7. असं प्रत्येक शिक्षक वेगवेगळं उत्तर देऊ शकतात, कारण की पुस्तकांमध्येच दिलेलं नाहीये. मग 7 कुठले होते ते तर सांगा एकदा सर. ठीक आहे सांगतो चला. त्यांनी 7 प्रकार मला कुठले सांगितले? कठोर वर्ण, मृदू वर्ण, अनुनासिक वर्ण, म्हणजे हे 3 झाले. 1 2 3. नंतर अर्धस्वर 4, उष्मे 5, महाप्राण 6 आणि द्रविडीन वर्ण 7. मला सांगताना आमच्या सरांनी सांगताना हे 7 प्रकार सांगितले होते. ठीक आहे, पण पोलीस भरतीला हाच प्रश्न विचारला, उत्तर काय दिलेलं आहे तिथं की 5 प्रकार पडतात. व्यंजनांचे प्रकार किती पडतात? 5. ठीक आहे, मग त्यानुसारच जाऊयात आपण. परत एकदा प्रश्न विचारला पोलीस भरतीला तर 5च उत्तर देतील ही माझी खात्री आहे. ठीक आहे, पुढचा पॉईंट बघूया आपण आता. स्पर्श व्यंजने, स्पर्श व्यंजने एकूण किती आहेत? 25 आहेत. क च ट त प हे 5 वर्गातील 5 वर्ण म्हणजे 25 झाले. 5 5 25. हे 25 वर्ण जे आहेत हे काय आहेत? स्पर्श व्यंजने आहेत. स्पर्श व्यंजनाचे किती प्रकार पडतात? 3. कठोर, मृदू आणि अनुनासिक वर्ण असे 3 प्रकार पडतात. पुढं अर्धस्वर, अर्धस्वर किती आहेत? 4 आहेत. य र ल व किती आहेत? 4. य र ल व, य र ल व 4 आहेत. उष्मे, उष्मे किती आहेत? 3. श श स, लक्षात ठेवायचं आहे. उष्मे किती आहेत? 3. श श आणि स. उष्मे किती? 3. श श स. महाप्राण, महाप्राण टोटल किती आहेत? 14. आणि त्याच्यातला पण मुख्य महाप्राण कोणता आहे? हो. आणि द्रविडियन वर्ण किती आहे? एकच आहे, आणि तो म्हणजेच कुठला? ळ. त्याला स्वतंत्र वर्ण म्हणतात किंवा द्रविडियन वर्ण असे म्हणतात. आणि विशेष संयुक्त व्यंजन हे किती आहे? 2. क्ष आणि ज्ञ. हे आपण सर्व सविस्तर शिकलेलो आहे मित्रांनो. इथं मी रिव्हिजन घेतोय त्यामुळे थोडस मी फास्ट बोलत आहे, पळवत आहे. ठीक आहे, एकदा परत रिपीट करू. हे प्रश्न विचारतात. स्पर्श व्यंजने किती? 25. त्यांचे प्रकार किती? 3. कठोर, मृदू, अनुनासिक. अर्धस्वर किती? 4. 4 कुठले कुठले? य र ल व, य र ल व. अर्धस्वर किती? 4. य र ल व. उष्मे किती? 3. श श स. महाप्राण किती? 14. त्याच्यातला मुख्य महाप्राण कुठला? ह. द्रविडियन वर्ण किती? 1. कुठला? ळ. आणि विशेष संयुक्त व्यंजन किती? 2. क्ष आणि ज्ञ हे विशेष संयुक्त व्यंजन. ठीक आहे, आता आपण हेच पुढच्या स्लाइड मध्ये परत एकदा सांगितलेलं आहे. ऍक्च्युली हे तर याच्यात काही वेगळं नाही. य र ल व अर्धस्वर आहेत. उष्मे 3च आहेत. महाप्राण आपण फक्त हे थोडस सविस्तर बघूयात. कठोर, मृदू, अनुनासिक आणि महाप्राण अल्पप्राण थोडस सविस्तर बघूयात. ठीक आहे, आता स्पर्श व्यंजने किती आहे टोटल? तर 5. क च ट त प हे जे 5 वर्ण 5 गट जे आहेत त्या 5 गटातील प्रत्येकी 5 म्हणजे 25.
स्पर्श व्यंजने टोटल किती आहेत तर 25 आहेत, लक्षात ठेवायचे 25. मग कुठले कुठले क ख ग घ ग च छ ज झ य त ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म प फ ब भ म हे 25 इथपर्यंतच आहेत. हे काय जाणणार यांना आपण स्पर्श व्यंजने म्हणणार आहे. ठीक आहे. मग स्पर्श व्यंजनाचे प्रकार किती पडतात 3 प्रकार पडतात. मग 3 प्रकारामध्ये कुठले कठोर व्यंजन. मग कठोर कुठलं किती आहेत 13 आहेत. मग ते 13 कसे पाठ केले आपण बघा. क च ट त प कचट त प कचट त प कचट त प. दुसरी लाईन ख छ ठ थ फ ख छ ठ थ फ. माझ्या बरोबर बोला मित्रांनो तर पाठ होईल तुमचं. दुसरी लाईन कुठली ख छ ठ थ फ ख छ ठ थ फ ख छ ठ थ फ. पहिली लाईन क च ट त प. दुसरी लाईन ख छ ठ थ फ. आता खाली कुठले श श स. टोटल किती झाले 13. व कठोर व्यंजने किती आहेत 13. मी तुम्हाला कुठले आहेत 13 दाखवलं. टोटल व्यंजने किती आहेत 34. 34 मधून 13 गेली किती राहिली तर 21 राहिली. मग या 21 ला काय म्हणतो आपण मृदू व्यंजने म्हणतो. म्हणजे या बॉक्सच्या बाहेर जेवढी कोण राहिलेली आहेत यांना काय म्हणणार आपण मृदू व्यंजने म्हणणार आहेत. मग ती मृदूच पुढे घेतलेली आहे. मग मृदू पण एकदा पाठ करू आपण. कुठली आहेत तिसरी लाईन बघा ग ज ड द ब ग ज ड द ब ग ज ड द ब ग ज ड द ब. माझ्या बरोबर मनातल्या मनात किंवा पुटपुटा तुम्ही बाहेर जर असाल घरी असाल तर बोला बिंदास. लायब्ररीत असाल तर मनातल्या मनात बोला माझ्यासोबत. ग ज ड द ब. तिसरी लाईन. चौथी लाईन घ झ ढ ध भ घ झ ढ ध भ. पुढं आणि ग य न न म. पाचवी लाईन कुठली ग य न न म ग य न न म ग य न न म. पुढं य र ल व आणि ह ळ. हे टोटल किती झाले 21 झाले. मृदू व्यंजने किती आहेत 21. पण त्याच्यामध्ये आपण आणि आहा हे 2 स्वरादी ऍड केले आणि 14 स्वर जर ऍड केले म्हणजे टोटल किती ऍड केले आपण हे 16. हे 16 आणि हे 21 यांची जर बेरीज केली आपण तर यांची बेरीज किती भरती 37. म्हणून वर्ण जर विचारला शब्द वर्ण मृदू वर्ण किती किंवा घोष वर्ण किती तर उत्तर किती येणार आपलं 37 येणार आहे. ठीक आहे. मृदू झाले. आता अनुनासिक किंवा परस्वर्ण. अनुनासिक म्हणजेच काय नाकातून ज्यांचा उच्चार होतो त्यांना म्हणायचं अनुनासिक. मग शेवटची लाईन जी आहे ती अनुनासिकाची लाईन आहे. मग कुठली आहे ग य न न म ग य न न म ग य न न म. पाठ झालं पाहिजे. ग य न न म ग य न न म. ठीक आहे. 5च आहेत. आता अर्धस्वर किती आहेत य र ल व 4च आहेत. य र ल व य र ल व 4च आहेत. य र ल व. उष्मे उष्मे किती आहेत 3 श श स श श स श श स. बस. पुढं महाप्राण. महाप्राण किती आहेत 14 आहेत. मग अल्पप्राण टोटल व्यंजने 34 आहेत. 34 मधनं जर 14 महाप्राण गेले तर उरतात 20. मग 20 जे आहेत त्या 20 ला काय म्हणतो आपण अल्पप्राण असे म्हणतो. बरं 14 महाप्राण पाठ केलेले आहेत आपण. मग कुठले आहेत एकदा परत बघूयात. दुसरी लाईन म्हणजे ख छ ठ थ फ. काय ख छ ठ थ फ ख छ ठ थ फ. आणि चौथी लाईन जी कुठली घ झ ढ ध भ. कुठली घ झ ढ ध भ घ झ ढ ध भ. आणि श श स आणि मुख्य महाप्राण जो आहे तो म्हणजेच कुठला ह. हे काय आहेत महाप्राण व्यंजने आहेत. महाप्राण किती आहेत 14 आहेत. याच्या व्यतिरिक्त उरलेले म्हणजे क च ट त प ग ग ज ड द ब आणि ग य न न न म य र ल व आणि ळ. हे जे आहेत हे काय म्हणणार आपण यांना अल्पप्राण असे म्हणणार. मग अल्पप्राण पुढे दिलेले आहेत मी 20 असतात पण त्यांची यादी दिली नाही. यादी काय म्हणू शकतो आपण हे जे बॉक्सच्या व्यतिरिक्त जे बाकी आहेत म्हणजे क च ट त प हे अल्पप्राण मध्ये जाणार. ग ज ड द ब हे अल्पप्राण आहे. ग य न न म हे अल्पप्राण आहे. य र ल व हे अल्पप्राण आहे आणि ळ हा सुद्धा अल्पप्राण आहे. ठीक आहे. आणि द्रविडियन वर्ण. द्रविडियन वर्ण किती आहे एकच आहे आणि तो कुठला आहे ळ. द्रविडियन म्हणजे द्रविडियन भाषांमधून तो आलेला आहे. द्रविडियन भाषेमधून आपण त्या ळ ला घेतलेला आहे. म्हणून द्रविडियन भाषा म्हणजेच कुठल्या मग कन्नड तमिळ तेलुगू मल्याळम ह्या ज्या भाषा आहेत ते द्रविडियन भाषा आपण नेहमी बोलत असतो. आणि उत्तर भारतीय भाषा यांना काय म्हणतो आपण तर आर्यन गटातील भाषा. मग आर्यन गटातील भाषा कोण आहेत मराठी हिंदी संस्कृत पाली बंगाली गुजराती.
मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, बंगाली, गुजराती या उत्तर भारतीय भाषा आहेत, ज्या आर्यन गटातील आहेत. द्रविडियन गटातील भाषा साऊथ मधल्या भाषा. ठीक आहे, 5 प्रकार आपले कंप्लीट झालेले आहेत इथं. आता विशेष संयुक्त व्यंजन किती आहेत? 2च आहेत, क्ष आणि ज्ञ. मग क्ष जो आहे तो कसा बनलेला आहे? क आणि श च्या मिश्रणातून बनलेला आहे, त्यांच्या एकत्रीकरणातून बनलेला आहे. आणि ज्ञ कसा बनलेला आहे? द, न आणि य यांच्या एकत्रीकरणातून ज्ञ बनलेला आहे. ठीक आहे, व्यंजनांचे प्रकार यांची रिव्हिजन आपली या ठिकाणी झालेली आहे मित्रांनो. बघा, रिव्हिजन व्हिडिओचा पर्पज आपला काय आहे? तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर सारखे सारखे बघायचे आहेत. हे कमी कालावधीचे असणार आहेत आणि याच्यातून मी पाठांतर रिपीट करून तुमचं ऑटोमॅटिक फक्त ऐकूनच पाठ होणार आहे. पाठांतर करून घेणं महत्वाचे पॉइंट्स, हा पर्पज या व्हिडिओ लेक्चरचा म्हणजेच रिव्हिजन व्हिडिओ लेक्चरचा असतो. ठीक आहे, त्यामुळे हे व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला सारखे सारखे बघायचे आणि त्याचा कालावधी सुद्धा कमी असतो आणि त्यामुळे तुम्ही कितीही वेळा बघितलात तरी तुमचा जास्त वेळ जाणार नाही. इतर ठिकाणी 1-1.5 तास 2-3 तास टाइमपास करण्यापेक्षा 10-15 मिनिटाचे रिव्हिजनचे व्हिडिओ तुम्ही 8-8, 10-10 वेळा बघा. वाया जाणार नाही मित्रांनो हे कुठं. 100% तुमचं हे ऐकून पाठ होणार ही माझी गॅरंटी आहे. आणि मी तुमच्याकडून तेच पाठ करून घेतो जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे. जे प्रश्न सारखे सारखे रिपीट होतात त्याच गोष्टी मी या ठिकाणी पाठ करून घेत असतो. ठीक आहे, उच्चारस्थान याची रिव्हिजन आपल्याला बघायची. हा तक्ता जो आहे, हा तक्ता आपण पाठ करून घेतलेला आहे, प्लस समजून पण सांगितलेला आहे, प्लस त्याची शॉर्ट ट्रिक सुद्धा आपण स्पष्टीकरण व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितलेली आहे. पहिल्या 7 घटकांना आपण शॉर्टकट बनवलेला आहे. हे पहिले 7 घटक, या 7 घटकांना शॉर्टकट बनवलेला आहे. त्याच्यानंतरच्या या पुढच्या 3 घटकांना कुठलाही शॉर्टकट बनवलेला नाहीये, कारण की छोटासाच आहे आणि आहावरती तर प्रश्न विचारतच नाही. च, छ, ज, झ हे तालव्य आणि दंत तालव्य हे दुहेरी उच्चाराचे आहेत. हे सगळ्यांना माहितीच आहे, हे जग जाहीर आहे. आणि इथं एकच लक्षात ठेवायचं आहे, व हा दंत गोष्टी असतो. हा सगळ्यांना माहिती जरी नसलं तरी एकच लक्षात ठेवायचं आहे ना. तो सारखा बोलून पाठ करून टाका. एकच पाठ करण्यासारखी त्याला जर ट्रिक बनवली तर ती ट्रिक ह्याच्यापेक्षा मोठी होऊन जाईल. मग ट्रिक लक्षात ठेवायची का हे लक्षात ठेवायचं, त्यामुळे याला ट्रिक बनवली नाही. ठीक आहे, चला वेळ नाही घालवत, डायरेक्ट पहिल्या पॉईंटला आपण सुरुवात करूयात. पहिला पॉईंट काय आपला? अक्का. अक्का काय? अक्का ह मधून काय लक्षात राहते आपल्याला? अ म्हणजेच काय? अ अधिक आ लक्षात राहतं. दुसरा क जो आहे तो काय लक्षात राहतो? कंठ वर्ण. आणि पुढचा क म्हणजेच काय? पूर्ण क वर्ग लक्षात राहतो. क, ख, ग, घ, ग आणि ह. अक्का ह मधला ह. अक्का ह. कंठवर्ण कुठले आहेत? क, ख, ग, घ, ग आणि ह. क, ख, ग, घ, ग आणि ह. क, ख, ग, घ, ग आणि ह. कंठवर्ण कुठले आहेत? क, ख, ग, घ, ग आणि ह. हे कंठवर्ण आहेत. आणि त्याच्यामधले स्वर कुठले आहेत? 2 अ आणि आ हे 2 स्वर आहेत, लक्षात ठेवायचे. कंठ कंप्लीट झाला. पुढे तालव्य वर्ण. तालव्य वर्णासाठी काय लक्षात ठेवा म्हटलं? ताईचं यश. मग ताईचं यश मध्ये पहिला त काय आहे? तालव्य. पुढे ई काय आहे? ई आणि ई. आणि च म्हणजेच काय? च वर्ग घ्यायचा पूर्ण. च, छ, ज, झ, य. च, छ, ज, झ, य आणि य ला यच घ्यायचा आणि श ला शच घ्यायचा. ताईचं यश मध्ये कोण आहे? ई ई च, छ, ज, झ, य, श. ई ई च, छ, ज, झ, य, श. च, छ, ज, झ, य, छ. बस. हे कशामध्ये मोडतात? तर तालव्य वर्णात मोडतात. ताईचं यश म्हटलं की तालव्य वर्ण हे तुमचं पाठ झालं पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. मूर्धन्य. मूर्धन्यमध्ये काय लक्षात ठेवलं आपण? मटणाचा रसळ. मग म म्हणजेच काय? मूर्धन्य वर्ण. ट म्हणजेच काय? ट वर्ग घ्यायचा पूर्ण. ट, ठ, ड, ढ, न आणि पुढं रसळला काय घ्यायचा? रसळच घ्यायचा. रसळ सेपरेट घ्यायचा. ट, ठ, ड, ढ, न रसळ. ट, ठ, ड, ढ, न रसळ हे कशामध्ये जातात? तर मूर्धन्य वर्णामध्ये जातात. आणि ज्या ठिकाणी र टाकतो आपण तिथंच रू सुद्धा घ्यायचा आहे. ठीक आहे, मूर्धन्य म्हटलं तर काय? मटणाचा रसळ. एकदा परत रिपीट करू. अक्का म्हटलं तर कंठ्यवर्ण. अक्का ह म्हटलं की कंठ्यवर्ण लक्षात राहतात. अक्का ह. पुढं तालव्य वर्ण कसे लक्षात ठेवले? ताईचं यश म्हटलं की तालव्य. ताईचं यश म्हटलं की तालव्य. ठीक आहे, मटणाचा रसळ. मटणाचा रसळ. मटणाचा रसळ म्हटलं की मूर्धन्य. मटणाचा रसळ म्हटलं की मूर्धन्य. पहिला मज काय आहे? मूर्धन्य. पुढं दाताची लस. दंतेमध्ये कसं लक्षात ठेवलं आपण? दाताची लस लक्षात ठेवलं. आता पहिला दात हा शब्द जो आहे तो काय सांगतो? दंत्य. पुढं परत
त जो आहे तो काय लक्षात सांगतो आपल्याला, त वर्ग, त थ द ध न, त थ द ध न, आणि ल स, लसला ल आणि स तसंच घ्यायचं कॉपी पेस्ट करून, आणि जिथं ल टाकलेला आहे तिथं लू हा स्वर घ्यायचा. आता दाताची लस म्हटलं की काय, दंत्य. दाताची लस म्हटलं की काय, दंत्य वर्ण. दाताची लस दंत्य. अक्काह कंठ्य. ताईचं यश तालव्य. मटणाचं रसळ मूर्धन्य. आणि दाताची लस दंत्य वर्ण. ठीक आहे, समजलं असेल पाठ. पुढं ओष्ठ. ओष्ठ्याला कसं लक्षात ठेवलं, उष्ठा उपमा. मग उष्ठावरनं काय लक्षात ठेवलं आपण, ओष्ठ. आणि या उ वरून काय लक्षात ठेवलं, उ आणि उ. आणि प ला काय लक्षात ठेवलं, प फ ब भ म. प फ ब भ म. उष्ठा उपमा. उष्ठा उपमा म्हटलं की ओष्ठ. 5 घटक सांगितले मित्रांनो मी तुम्हाला. 5च्या 5 घटक सारखे सारखे रिपीट करा, शॉर्टकट, त्याच्यातून तुमचे पाठ होऊन जातील. एकदा परत फास्ट घेतो मी. कंठ. अक्काह. अक्काह म्हटलं की काय, कंठ वर्ण लक्षात राहतील. ताईचं यश. ताईचं यश म्हटलं की तालव्य वर्ण लक्षात राहतील. पुढं मटणाचा रसळ. मटणाचा रसळ म्हटलं की काय, मूर्धन्य वर्ण लक्षात राहतील. दाताची लस म्हटलं की काय, दंत्य लक्षात राहतील. आणि उष्टा उपमा म्हटलं की काय, ओष्ठ्य वर्ण लक्षात राहतील. ठीक आहे. आता कंठ तालव्य. आता हे कंठ तालव्य जे आहेत, हे कंठ तालव्य लक्षात कसे ठेवले आपण, के टी एम गाडी जी आहे त्या एमच्या ऐवजी ए लक्षात घेतला आपण, के टी ए. मग के म्हणजेच काय, कंठ. टी म्हणजेच काय, तालव्य. आणि या ए वरून काय लक्षात ठेवलं, ए आणि आई. पण त्याच्यामध्ये ऍक्च्युली ॲ पण येतो, पण नाही विचारणार. मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकामध्ये ॲचं उच्चार स्थान दिलेलं आहे आणि ऑचं उच्चार स्थान सुद्धा दिलेलं आहे. मग ॲ त्यांनी कुठं टाकलेलं आहे, कंठ तालव्य टाकलेलं आहे. म्हणून ॲला मी कंठ तालव्य या गटात घेतलेलं आहे. मी स्वतः मनाने काही लिहिलेलं नाहीये मित्रांनो, पुस्तकातूनच नोट्स काढलेल्या आहेत या. ठीक आहे. मग मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकात ॲचं स्थान कुठं दिलेलं आहे, कंठ तालव्य दिलेलं आहे. ठीक आहे. आता के टी ए. के टी ए लक्षात ठेवा. के टी ए कंठ तालव्य ए आणि ऐ. के टी ए कंठ तालव्य ए ऐ. ठीक आहे. पुढचा पॉईंट. आता कंठोष्ठ कसं लक्षात ठेवलं, के ओ ओ, के ओ ओ, के ओ ओ. के टी ए आणि के ओ ओ, के टी ए आणि के ओ ओ लक्षात राहायला सोपं आहे. मग आता के म्हणजेच काय, कंठ. ओ म्हणजेच काय, ओष्ठ. आणि या ओला साठी ओ आणि औ लक्षात ठेवायचा. के टी ए म्हणजेच काय, कंठ तालव्य ए ऐ. आणि के ओ ओ कंठ ओष्ठ ओ औ. ठीक आहे, समजलं असेल. पुढं दंत ओष्ठ. हिचं एकच आहे म्हणून मी इथं शॉर्टकट काही सांगितलं नाही. दंत ओष्ठ म्हणजेच काय, वरचा दात आणि हा खालचा ओठ यांचा एकमेकांना स्पर्श झाला की वचा उच्चार होतो. व उच्चार करून बघा, व. व बोलताना हा खालचा ओठ आणि वरचा दात यांचा स्पर्श एकमेकांना 100% होणार आहे, म्हणजे होणार आहे. हे वरचे जर तुमचे दात पडले नाही तर तुम्हाला वचा उच्चारच करता येणार नाही. किंवा खालचं एखाद्या ऍक्सिडेंटमध्ये खालचा लिप्स किंवा ओठच गायब झाला तर तिथं पण वचा उच्चार करता येणार नाहीये, लक्षात ठेवा. पुढं दंत तालव्य. दंत तालव्य त्यालाच वत्स्य म्हणतात. प्रश्न विचारलाय पोलीस भरतीला, वत्स्य कोणाला म्हणायचं, तर दंत तालव्यांना वत्स्य म्हणायचं. वत्स्य कोणाला म्हणायचं, दंत तालव्यांना. 4च आहेत, च छ ज झ. कोण आहेत, च छ ज झ. मग अजून एक प्रश्न पोलीस भरतीला विचारतात की च छ ज झ यांचा दुहेरी उच्चार होतो, मग ते उच्चार स्थान कोणते कोणते. मग आपल्याला पर्यायामध्ये असा एक पर्याय शोधायला लागतो. त्या पर्यायामध्ये दंत तालव्य आणि तालव्य असं दोन्ही दिलेलं असतं. बघा, ताईचं यश याच्यामध्ये आपण तालव्य वर्ण बघितले, तालव्य ता ई च, च छ ज झ य श हे आपण तिथं पण बघितले होते. आणि दंत तालव्यात सुद्धा हे 4 व्यंजने येतात. ठीक आहे, म्हणजे 4 मधला फरक आपण सांगितला होता, तो फरक एकदा बघूयात आपण. ज्यावेळेस तालव्य वर्ण म्हणतो आपण, हा तालव्य वर्ण असं म्हणतो, त्यावेळेस तिथं य लागून उच्चार होतो. म्हणजेच काय, उदाहरणार्थ चक्र म्हणजे च ला य लागून उच्चार होणार, चक्र. चक्र नाही म्हणायचं, चक्र. छाया, छाया नाही म्हणायचं, छाया. छान, छान नाही म्हणत आपण, छान म्हणतो, छान. छान नाही म्हणत. मग छत्री, छत्री म्हणतो, छत्री नाही म्हणत, छत्री. छत्री म्हटलं की ते तर दंत तालव्य उच्चार आहे, पण तो चुकीचा आहे. जंगल म्हणतो आपण, जंगल नाही म्हणत, जंगल. जंगल म्हणतो. चालक म्हणतो आपण या ठिकाणी, चालक. चालक म्हणतो का, अजिबात नाही, चालक म्हणत नाही, चालक म्हणतो. आणि चकोर हा खूप वेळा विचारलाय मित्रांनो, चकोर. चकोर नाही, चकोर, लक्षात ठेवा, चकोर. आता या ठिकाणी जावई खूप वेळा विचारलाय. आता जावई
जावई नाही म्हणत आपण, जावई म्हणतो. जावई म्हणजे दाताला स्पर्श होतो. तालुला तर होणारच आहे. आता ऍड कोण झाला? दात. आता बघा, जात म्हणतो आपण, जात. जात नाही म्हणत, जात, जात म्हणतो. झगा, झगा दाताला स्पर्श होणार आहे, झगा, झगा म्हणतो. झगा नाही म्हणत, झगा, झगा. पुढं जहाज, जहाज दाताला स्पर्श होते बघा. चाकर, जांभूळ, चमचा यांचा उच्चार करताना दाताला स्पर्श होते. तालूला तर होणारच आहे, का तर तालव्य वर्ण आहेत ते, हे तालव्य वर्ण आहेत म्हणून तालूला स्पर्श होणारच आहे. पण या साईडला फक्त ऍड कोण झालं? मग दाताला स्पर्श होते, तो दाताचा घटक सुद्धा ऍड झाला म्हणून त्याला नाव काय पडलं? दंत तालव्य वर्ण. चकोर, जावई हे खूप वेळा विचारलेले आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. हा एक आलेला प्रश्न होता, तुम्हाला दाखवला होता, एकदा वाचून घ्या परत. आता हा ऍक्च्युली याचा पार्ट नाहीये, म्हणजे उच्चार स्थान याचा पार्ट नाहीये, तरी पण आपण एकदा रिपीट करूयात, 2च मिनिटात संपून जाईल. शब्दातील घटक मोजणे. जोडाक्षर म्हणजेच काय? तर ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन शेवटी त्यात स्वर मिसळला जातो त्याला जोडाक्षर असे म्हणतात. ही एकच डेफिनेशन खूप वेळा विचारतात मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. आता हे 2 गोष्टी माहितीच आहेत तुम्हाला. आ इ ई एकूण 14 स्वर आहेत, व्यंजने एकूण 34 आहेत. मी तिथं एकच घेतलेलं उदाहरणार्थ. पुढं व्यंजन अधिक स्वर एकत्र आलं की अक्षर बनतं. शेवटी स्वर आला की तो अक्षर बनतो. लक्षात ठेवा, शेवटी स्वर आला की तो अक्षर बनतो. स्वर अधिक स्वर म्हणलं की काय? संयुक्त स्वर. आणि व्यंजन अधिक व्यंजन म्हटले काय? संयुक्त व्यंजन. स्वर अधिक स्वर, संयुक्त स्वर. व्यंजन अधिक व्यंजन, संयुक्त व्यंजन. स्वर अधिक स्वर, संयुक्त स्वर. व्यंजन अधिक व्यंजन, संयुक्त व्यंजन. सोपं आहे मित्रांनो. पुढं व्यंजन अधिक तेच व्यंजन जर म्हटलं ना की द्वित्त. आप्पा, अक्का, आप्पा, अक्का, तात्या, तात्या, तात्या येणार का? नाही, तात्या नाही येतात त्याच्यामध्ये, द्वित्त मध्ये नाही येणार. अक्का येईल, आप्पा येईल. पुढं द्वित्त हा शब्द येईल, वित्त हा शब्द येईल. मग तेच व्यंजन अधिक तेच व्यंजन येत असेल तर त्याला काय म्हणणार आपण? द्वित्त असे म्हणतो. आता व्यंजन अधिक व्यंजन अधिक तेच व्यंजन अधिक स्वर जर येत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? जोडाक्षर असे म्हणतो. लक्षात ठेवा. पुढं आता र लिहिण्याच्या एकूण पद्धती किती आहेत? 4. र लिहिण्याच्या एकूण पद्धती किती? 4. आणि दंड नसणारे व्यंजन कोणते? फक्त एकच आहे, र. आणि कंपित वर्ण कोण आहे? र हा कंपित वर्ण आहे. आणि स्वतंत्र दंड असणारे एकूण 3 आहेत. हे एमपीसीला विचारलाय प्रश्न, तुम्हाला नाही विचारला अजून. स्वतंत्र दंड ग, ग ला स्वतंत्र दंड आहे. न, न ला स्वतंत्र दंड आहे. आणि श हा श ला स्वतंत्र दंड आहे. ग, न, श या 3च व्यंजनांना स्वतंत्र दंड आहे. स्वतंत्र म्हणजे सेपरेट आहे, ते कुणाला जॉईन नाही झालेली. वरती शिरोरेषेला जॉईन झालेले आहेत फक्त, पण इकडं अक्षराला कुणालाही जॉईन झालेली नाहीये. ग, न, श. गणेश सरांचं नाव लक्षात ठेवा, ग, न, श. या गणेश सरांच्या नावामध्ये 3 व्यंजने आहेत, ग, न, श. स्वतंत्र दंड असणारे 3च आहेत. आणि एकही दंड नसणारा, कसलाच अर्धदंड पण नाही, असं कोण आहे? फक्त र आहे. ठीक आहे. तर शब्दातील मूलध्वनी कसे मोजायचे हा प्रॅक्टिसचा घटक झाला मित्रांनो. हे तुम्हाला प्रॅक्टिस करायची. पुस्तक तुमच्याकडे जे कुठलं असेल त्या पुस्तकातून प्रॅक्टिस करा, बरीच प्रॅक्टिस करा. तोंडी सोडवायचा प्रयत्न करा. मी तोंडी कसं सोडवायचंय हे स्पष्टीकरण व्हिडिओ सांगितलेलं आहे. हे तोंडी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. लिहित बसण्याचा प्रयत्न स्टार्टिंगला लिहून काढा, त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करताल त्यावेळेस प्रॅक्टिससाठी तोंडी काढण्याचा प्रयत्न करा. यासाठी वेळ घालवायचा नाहीये. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात मित्रांनो. याच्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक घेऊन येऊयात. ठीक आहे. थँक्यू.